नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका लायसन्स डिपार्टमेंट म्हणजेच परवाळा खातं आहे, अडुज्ञापन खातं यांच्याकडून भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती. यानुसार जी आहे अडुज्ञापन निरीक्षक म्हणजेच लायसन्स इन्स्पेक्टर म्हणजेच परवाळा निरीक्षक या भरतीसाठी एकूण जागा ज्या आहेत 118 जागा भरल्या जाणार होत्या. यानुसार निर्णय आलेलं होतं की लिपिक किंवा तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून अंतर्गत निवड पद्धतीने अडुज्ञापन निरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. यासाठीच्या एकूणच्या जागा आहेत याबद्दलची माहिती आहे. एकूण 118 जागा आहेत. आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या जागा इथे देण्यात आलेल्या आहेत, चेक केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत त्यांची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. दिव्यांगांसाठी एकूण 5 पदे राखीव आहेत, त्यांची जी विस्तारित माहिती आहे ते देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. या अधिकृत जाहिरातीची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून विस्तारित माहिती तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर इथे पाहूया अर्जामध्ये जे समांतर आरक्षण आहे त्याचबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे पदाची अर्हता गुणवत्ता म्हणजेच निरीक्षक जे आहे परवाळा निरीक्षक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता आहे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. त्याचबरोबर अनुभव जो आहे अडुज्ञापन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या म्हणजेच लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेसाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक किंवा तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक लेखा सहाय्यक तत्सम पदावर किमान 5 वर्ष नियमित तत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा. अडुज्ञापन खाता काढून अडुज्ञापन निरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेत उमेदवारांना एकूण 100 गुणांपैकी किमान 45 गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषा उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षेत 100 गुणांची परीक्षेत प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता पाहू शकता. उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत सूट आहे. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तांत्रिक शिक्षण मंडळाचे जे GCT प्रमाणपत्र आहे ते आवश्यक आहे. अनुभव पाहू शकता. उमेदवारांनी महानगरपालिकेतील लिपिक तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक तत्सम पदावर 31 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत 5 वर्ष नियमित तत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 रोजी 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत. निवडीचे निकष देण्यात आलेले आहेत. कशा पद्धतीने निवड होण्यासाठीची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे नवीन शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे या भरती संदर्भात त्याबद्दलची आपण माहिती पाहूयात. पाहू शकता अर्ज करण्यासाठी जी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी अधिकृत जी लिंक आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर. तर आपण त्याच्यावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. याच्यामध्ये देण्यात आलेलं होतं की 15 दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे, म्हणजे 30 मार्च 2023-24 शेवटची तारीख देण्यात आलेली होती. पण आता याच्यामध्ये चेंज झालेलं आहे. आपण याच्याबद्दलचं विस्तारित शुद्धीपत्रक जे नवीन जारी करण्यात आलेलं आहे ती पाहूयात. त्याच्या अगोदर जी फी आहे खुल्या प्रवर्गाकरता 1000 रुपये आहे. ॲप्लिकेशनसाठी IBPSवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी मागास प्रवर्गासाठी 900 रुपये सर्व करासहित फी असणार आहे. ते त्या याच्यामध्ये पाहू शकता. जे नवीन शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार अडुज्ञापन निरीक्षक संवर्गातील म्हणजेच लायसन्स इन्स्पेक्टर परवाना निरीक्षक संवर्गातील एकूण 118 रिक्त संभाव्य रिक्त पदे अंतर्गत निवडीने गुणवत्तेनुसार भरण्यासाठी जे परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं त्यानुसार ही जी महत्त्वाची माहिती आहे ही चेंज करण्यात आलेली आहे. ह्याऐवजी इथे पाहू शकता ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्यासाठी जो वेळ आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 20 एप्रिल 2024 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 मे 2024 पर्यंत. म्हणजे हे जे डिटेल्स आहेत हे चेंज करून शुद्धीपत्रक करण्यात आलेलं आहे. त्याऐवजी ही महत्त्वाची माहिती आहे. याच्यामध्ये पाहू शकता उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने अर्ज भरतेवेळी येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी मार्गदर्शनार्थ परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध असेल. जे लिंक देण्यात आलेली आहे IBPSद्वारे इथे पाहू शकता. जी अधिकृत लिंक आहे साईटवर उपलब्ध आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ह्या लिंक याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. रजिस्ट्रेशन जे सुरू होत आहे 20 एप्रिल 2024 ते 17 मे 2024 पर्यंत. तर याच्यामध्ये जी लिंक आहे याची
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ती यूट्यूब डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुमच्यासाठी. तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. अशा पद्धतीने हे विविध पदांसाठीची जी भरती आहे लायसन्स इन्स्पेक्टर म्हणजेच परवाना निरीक्षक या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.